एक वाटी शेंगदाणे छान खमंग भाजून त्याचं जाडसर कूट करायचं. 3 मिरच्या, छोट्या आलाचा तुकडा मिक्सर करून घ्यायचा. 2 वाटे साबुदाणे 4 ते 5 तास छान भिजवून घ्यायचे. आता यामध्ये शेंगदाण्याचं जाडसर केलेलं कूट, मिरच्या आणि आल्याची पेस्ट जी आपण मिक्सरमध्ये केलेली आहे ती, चवीप्रमाणे मीठ, 3 शिजवलेले बटाटे हे खिसणीने आपण यामध्ये खिसून ॲड करूया की जेणेकरून आपण जो साबुदाणा वडा बनवणार आहे तो फुटणार नाही. आता अगदी चिमूटभर साखर ॲड करूया, याने साबुदाणा वड्याला खूप छान चव येते. आता हे मिक्स करून घेऊया. हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं की जेणेकरून आपण जे पदार्थ यामध्ये ॲड केले आहे त्याचा स्वाद साबुदाणा वड्यात पुरेपूर उतरतो. आता अशा प्रकारे हे मिक्स केल्यानंतर आपण वडे बनवूया. आता तुम्ही पाहू शकता मी वडे कसे बनवत आहेत. अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने आपण वडे बनवत आहोत. एका हाताच्या मदतीने आपण वडे बनवत आहोत. हे बघा, तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे वडे बनवायचे आणि आपल्याला जितके वडे आत्ता तळायचे आहेत तेवढे वडे बनवून एका ताटात बनवून घ्यायचे आणि नंतर ते वडे तळायचे. अशा प्रकारे आपल्याला जेवढे पाहिजे आहेत तेवढे आपण वडे बनवून घेतलेले आहेत. आता हे वडे तळण्यासाठी आपण एका कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवूया. हे बघा, तुम्ही पाहू शकता. आता तेल गरम झालं का नाही हे पाहण्यासाठी एक साबुदाण्याचा कण घेऊया आणि तो त्या तेलात टाकूया आणि तो कण जर वर आला तर समजायचं तेल गरम झालेलं आहे. अशा पद्धतीने हळूवार पद्धतीने तेलात आपण वडे सोडायचे. गॅस मीडियम ठेवायचा, मोठा करायचा नाही. मोठा केला तर वडे करपू शकतात. अशा प्रकारे हळूवारपणे वडे तेलामध्ये सोडायचे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे वडे आपण तळून घेणार आहोत. जर तुम्ही अशा पद्धतीने साबुदाणे वडे बनवले तर तुम्ही बनवलेले वडेसुद्धा फुटणार नाही आणि तेच ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दिसत आहेत गोल्डन ब्राऊन अशा कलरचे छान क्रिस्पी आणि तेलकट, अजिबात तेलकट होत नाहीत. जर तुम्ही व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स फॉलो केल्या तर तुम्ही बनवलेले वडेसुद्धा अशाच प्रकारे गोल्डन ब्राऊन, कमी तेलकट आणि क्रिस्पी होतील आणि आपले झटपट होणारे क्रिस्पी क्रंची असे साबुदाणे वडे तयार झालेले आहेत. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत.